खुब्याच्या ऑपरेशन नंतर संभाव्य अडचणी काय येऊ शकतात आणि त्यांचा सामना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हॉस्पिटलनी कसा करायचा असतो याविषयी थोडंसं प्रबोधन करण्यासाठी हा उहापोह. पहिली गोष्ट म्हणजे या पेशंटच्या पायाच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये पडून पडून गुठळ्या होऊ शकतात आणि ही गुठळी जर फुफ्फुसाकडे सरकली तर हार्ट अटॅक सदृश परिस्थिती उद्भवते, पेशंटला धाप लागते आणि कदाचित आयसीयूला शिफ्ट करावं लागू शकतं. हे होऊ नये म्हणून हॉस्पिटलकडून त्याला एक डीव्हीटी पंप नावाचा पंप असतो, तो पायांना सकाळ संध्याकाळ लावला जातोच. रक्त पातळ राहावं याची काही इंजेक्शन्स पण दिली जातात. पण पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा दर तासाला पेशंटचे पाय चेपावेत, जेणेकरून रक्ताभिसरण सुरू राहील आणि अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी होणार नाही. पॉइंट नंबर 2, हे पेशंट एखादा दिवस आयसीयूत झोपतात आणि हे पेशंट सायकोसिस मध्ये जाऊ शकतात, म्हणजे मानसिक संतुलन त्यांचं बिघडतं, त्यांना जुनं आठवायला लागतं, काही वेळेला ते आक्रमक होतात, सलाईनची नळी काढून टाकतात, कॅथेटर ओढायला लागतात, शिव्या द्यायला लागतात, दंगा करू शकतात. तर हा सायकोसिसचा भाग असतो. 10 ऑपरेशन्स केली तर एखाद्या पेशंटला असा अनुभव येऊ शकतो. त्याविषयी खूप चिंता करण्यासारखं काही नसतं. मानसोपचार तज्ञांच्या सहाय्यानं आम्ही काही औषधं देतो आणि सहसा हे सायकोसिस 2 ते 3 दिवसामध्ये सेटल होऊन जातो. तिसरी गोष्ट, झोपून झोपून पेशंटला माकड हाडाच्या तिथं किंवा खुब्याच्या तिथं जखमा होऊ शकतात, ज्याला आपण बेडसोर म्हणतो. तर यासाठी पहिला 1 दिवस हाड फिक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेशंटची कळ कमी होते. पेशंटची कळ कमी झाली की दर 2 तासाला त्याला एका उशीखाली बोल्स्टर म्हणजे लोड देऊन किंवा उशा देऊन त्याची पोझिशन सारखी चेंज करत राहणं हे नातेवाईकांचं काम असतं. त्यासाठी जरूर वाटली तर एअर बेड सुद्धा घ्यायला हरकत नाही, जे आपण घरी सुद्धा नंतर वापरू शकतो. आणि फाउलर बेड असेल तर पेशंटला उठून बसवणे, त्याला खोकला काढायला प्रवृत्त करणे, छातीमध्ये त्याचे काही सिक्रिशन राहू नये त्याची काळजी घेणे, या सगळ्या गोष्टी नर्सेस बरोबर नातेवाईकांनीही सुद्धा वारंवार कराव्या लागतात. बाकी जखमेची काळजी, अँटीबायोटिक्स, पेन किलर हे सगळं आम्ही देतच असतो. पण या छोट्या छोट्या ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या असतात. ओके.